उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं आहे। एकेकाचे शिवसेनेचे झुंजार नेते आणि एनसीपीचे आमदार छगन भुजबळ आपल्यासोबत आहे। काही आठवणी आहेत त्यांच्या, आपण त्यांच्याशी आज खास बातचीत करणार आहोत। सर, 75 तुम्ही गाठत आहात वयाची, बराच एक तरी झाली तर काय झालं, काय त्याचा काय फरक पडतो? काही फरक पडत नाही। पुढे भुजबळांना काही फरक पडत नाही, आम्हाला माहिती आहे। तुम्ही आजही तितकेच झुंजार आहात, पण आठवणी काय काय? कारण मशाल तुम्ही 1985 सालची निवडणूक जी आहे ती लढवली होती याच मशालीवर, आणि आज तेच चिन्ह पुन्हा एकदा। सो हिस्ट्री रिपीट्स असं म्हटलं जातं, पुन्हा तेच घडतं असं म्हणावं? असं आहे की शिवसेना पहिल्यांदा निर्माण झाली, बाळासाहेबांनी जी स्थापन केली शिवाजी पार्कवर, त्या पहिल्याच मीटिंगला मी VJTI कॉलेजमध्ये शिकत होतो, सेक्रेटरी होतो ना, आम्ही सगळी मुलं जाऊन त्या मीटिंगला बसलो। मला अजूनही आठवतं की तिथे प्रोजनकार होतेच, पण रामराव आदिक वगैरे होते आणि दत्ताजी साळवे स्टेजवर होते, बाळासाहेब होते। आणि मग आम्ही समाजसेवा करायची आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या नोकऱ्यांसाठी लढायचं, काय हे सुरू झालं। आणि त्यावेळेला मुंबईमध्ये टोपी घातलेला आमचा कुणी मनुष्य दिसला तर घाटी म्हणून त्याची टोपी उडवायचे, काय काही बोलायचे। पण त्याच्यानंतर जे आहे शिवसेना रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आणि कोणी घाटी म्हटलं की ताबडतोब एक कानाखाली फाट जसे आवाज पण यायला लागले। आणि त्यातून जे आहे पुढे काम पण सुरू झालं, शाखा सुरू झाल्या। पहिले जे शाखा प्रमुख झाले त्याच्यामध्ये जे 15-20 शाखा प्रमुख, त्यातला मी एक शाखा प्रमुख। निवडणुका सुरू झाल्या, 73च्या निवडणुकीला मी उभा राहिलो महानगरपालिकेच्या। आमच्याकडे त्यावेळेला रजिस्टर चिन्ह असं एकालाच, असं म्हणजे एकत्र चिन्ह असं नव्हतंच। आणि मग मी निवडून आलो, पण त्याच्यानंतर पुढे 78ची निवडणूक परत महानगरपालिकेची झाली। जनता पार्टीची फार मोठी हवा होती आणि शिवसेना गट एकदम आक्रसला, आम्ही 18वर आलो, मी गटनेता झालो। पुढे इंदिराजींची हत्या झाली आणि लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यानंतर 2 महिन्यांनी विधानसभेची निवडणूक झाली। आणि बाळासाहेबांनी असं ठरवलं की आपल्या शिवसेनेच्या विरुद्ध ज्या एवढे लोक विधानसभेत आणि इकडे तिकडे ज्या टीका टिप्पणी करतात, तर आपलीसुद्धा शक्ती काहीतरी विधानसभेमध्ये असली पाहिजे आणि आपले प्रश्न काय ते मांडता आले पाहिजे आणि विधानसभा लढवायची। आणि विधानसभा आम्ही लढवायला लागलो, आमच्याकडे चिन्हच नव्हतं। मग कोणी बॅट बॉल घे, कोण काय घे, कोण काय घे। मला सुद्धा माझगावचं तिकीट मिळालं, उभे राहा म्हणून। आता मी पण त्यावेळेला आम्ही स्वतःच ते भिंतीवर लिहायचो, काय शिवसेनेला मते द्या, अमुक द्या तमुक। आणि मग निशाणी सोपी आमची कुठची असेल ती आम्ही बघायचो, कारण त्यावेळेला खरं म्हणजे आम्हाला सगळ्यांना लोकांना वाटायचं की शिवसेनेचं चिन्ह, त्या लोकांना वाटायचं की वाघ आहे, परंतु निवडणुकीला वाघ हे चिन्ह नव्हतं। आणि तो वाघ काढायला भिंतीवर कठीणच होता, काढायचे कसं काय ते वाघ, आणि ते आम्हीच काढणार। आणि त्यावेळेला कसले पैसे, आमच्याकडे पैसेच नव्हते। मग सोपी निशाणी घ्यायची। मग मी ते मशाल बरी आहे, ते असे केलं का पडते, कोणी काढू शकतो। आणि मशाल निशाणी मी घेतली, अनेक लोक उभे राहिले, बाळासाहेबांनी केले मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये। आणि आम्ही पण मग ते देशस्थ, आमच्या इकडे खूप कोकणस्थ देशस्थ, आणि मग रात्रीसुद्धा मशाल घेऊन ते दिवट्या बावल्यावाले जे असतात, काय ते मशाले नाचवत आम्ही आपले प्रचार वगैरे वेगळ्या कल्पक शिवसैनिक वेगवेगळ्या प्रकारे प्रचार करायचो। आणि निवडणुकीचा निकाल लागला आणि शिवसेनेचे सगळे पडले आणि मी एकटाच निवडून आलो आणि मशालीचा विजय झाला। ठीक आहे, त्याच्यानंतर 2 महिन्यांनी महानगरपालिकेची निवडणूक आली, मग अनेकांनी मशालच निशाणी घेतली। आणि मग बाळासाहेबांनी पण मला पुढे केलं आणि सांगितलं, तुम्ही पुढे राहा आणि निवडणुकांचं जे आहे यंत्र जे काय तुमच्या पद्धतीनं तुम्ही हे सगळ्यांना मार्गदर्शन करा। मी शिवसेना नेता होतोच त्यावेळेला, गटनेता 78 साली झाल्यामुळं। आणि मग त्यावेळेला पहिल्यांदा शिवसेनेचे त्यावेळेला 74 किंवा काहीतरी नगरसेवक निवडून आले आणि एक हाती महानगरपालिका आमच्या ताब्यात आली। मग बाळासाहेबांनी मलाच महापौर निवडलं आणि मी आमदार आणि महापौर पहिल्यांदा झालो। त्याच्यानंतर महापौर परिषदेचा चेअरमनसुद्धा मी निवडून आलो। आणि नंतर असं ठरलं की आपल्याला सगळ्यांना एकच चिन्ह मिळालं पाहिजे, म्हणून बाळासाहेबांनी
आमच्यातले काही जे नेते होते त्यांना पाठवलं, त्याच्यामध्ये सुभाष देसाई आणि इतर काही लोक होते. आणि मग ते पार्टी रजिस्टर्ड झाली राज्यस्तरीय, धनुष्यबाण निशाणी त्यावेळेला मिळाले. आणि मग 89मध्ये त्यावेळेला भाजप आणि शिवसेना आम्ही एकत्रित आलो आणि निवडणुकीला अर्थात शिवसेनेचे जास्त उमेदवार होते, भाजपचे त्यापेक्षा कमी होते. आणि म्हणजे मला तरी आठवतं, कारण ते जे वाटप झालं त्याच्यामध्ये जे काही शिवसेनेच्या बाजूने 2-3 लोक होते, त्यात मी होतो. आणि तिकडून प्रमोद महाजन, मुंडे साहेब, शिवणकर, महादेवराव अशी सगळी मंडळी होती. ती आणखीन काय असतं आठवत नाही आता. पण असं ठरलं की लोकसभेला तुमचा नंबर जास्त, विधानसभेला आमचा नंबर जास्त. आणि त्याप्रमाणे मग नंतर शिवसेनेचे लोक निवडून सुद्धा आम्ही 54 लोक आलो होतो निवडून. तर अशा या सगळ्या आठवणी आहेत. त्यावेळीची मशाल, एका मशालीने अनेक मशाली पेटवल्या होत्या. पण तसंच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ही मशाल मिळालेली आहे, त्यामुळे ही मशाल त्याच प्रकारे तळपेल आणि त्याच प्रकारे धगधगेल, विजय होईल मोठा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचा. एक तुम्हाला सांगतो, पूर्वीसुद्धा असे चिन्ह बदललेली आहेत, नावं सुद्धा बदललेली आहेत पक्षाची. काँग्रेसचं इंदिरा काँग्रेस झालं, आय काँग्रेस झालं, कोण त्यावेळेला चड्डी काँग्रेस, कोण एस काँग्रेस, कोण अमुक तमुक, असं झालं नाही असं नाही. समाजवादी काँग्रेस वगैरे. आणि बैलजोडी, गाय वासरू, हात, निशाणी बदलत गेला. पण त्यावेळेला ह्या निशाणी शेवटच्या माणसांपर्यंत पोचवायला फार त्रास व्हायचा. आता तो त्रास नाही आहे. आता तुम्ही शेकडो चॅनल्स आणि करोडो मोबाईल्स, 5 मिनिटामध्ये इथून लंडनपर्यंत घराघरामध्ये निशाणी जाते. त्यामुळे निशाणी बदलणं हा काही तर फार मोठा विषय आहे असं मला तरी वाटत नाही. शिंदे गटाला असं वाटतं की ठीक आहे, पहिली मशाल निशाणीवर आम्हाला मोठा विजय मिळाला होता आणि उभारी घेतली होती, तर शिवसेना आता सुद्धा उभारी घेईल. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याबरोबर या, आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. शिंदे गटाला आता बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालेलं आहे आणि 3 चिन्ह त्यांनी निवडणूक आयोगाकडे दिले अशी सुद्धा माहिती मिळते. ज्यात तळपता सूर्य आहे, पिंपळाचं झाड आहे, अशा सगळ्या ढाल तलवार आहे, अशा सगळ्या निशाण्या आहेत. याकडे नेमकं कसं पाहता? ठीक आहे, त्यांना कुठची तरी एक निशाणी नक्की मिळणारच आहे. आणि शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळाला काही लोकांनी आम्ही ढाल तलवार सुद्धा निशाणी घेतलेली आहे, तर ती सुद्धा ते निशाणी घेतील. पण आता एक आहे की आपल्याला थोडं थांबावं लागेल, कदाचित 1-2 वर्ष, 1.5 वर्ष. आणि इलेक्शन कमिशनने काय ठरवलं, सुप्रीम कोर्टाने काय ठरवलं, यापेक्षा जनतेचं कोर्ट मोठं आहे. आणि मग जनतेचं कोर्टच निकाल देईल की जनता कोणाच्या बाजूने आहे. हे सूचक वक्तव्य म्हणावं का? सूचक नाही, ठाम आहे. शेवटी आम्हाला जनतेकडेच जावं लागतं. नावं आम्ही खूप मोठे मोठे घेऊ, चिन्ह सुद्धा फार चांगली चांगली घेऊ, पण लोकांच्या मनामध्ये कोण जाऊन बसत आहे आणि लोक ठरवतील ते शेवटी होईल. आता त्यावेळेला सुद्धा इंदिरा काँग्रेस, आय काँग्रेस आणि सिंडिकेट काँग्रेस, आणि सिंडिकेट काँग्रेसच्या बाजूने मोठमोठे नेते होते आणि इंदिरा काँग्रेसच्या बाजूने एकट्याच इंदिराजी गांधी. पण त्या गेला ना पुढे, आल्या निवडून. एक जो वारंवार दावा शिंदे गटाकडून केला जातो, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार आहे. शिवसेनेनं बाळासाहेबांचे विचार कधीच सोडून दिले आणि ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत जाऊन बसले, त्यामुळे त्रास होतोय. हे बघ, काँग्रेसच्या बरोबर बाळासाहेब सुद्धा गेले होते. अंतुलेंच्या वेळेला ज्या विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला शिवसेनेनं काँग्रेसला पूर्ण सपोर्ट केला. शिवसेनेने उमेदवार बाळासाहेबांनी उभे केले नाहीत. आणि पुढे मग काँग्रेसने 2-3 आम्हाला ज्या MLCs दिल्या त्याच्यामध्ये मग मनोहर जोशी, सुधीर जोशी, नवलकर, काही वेळेला वामनराव माने हे असे विधान परिषदेमध्ये सुद्धा गेले. असं नाही की त्यांनी केलं नाही. आणि तुम्हाला एक सांगतो की बाळासाहेबांनी त्यावेळेला मदनपुऱ्यामध्ये सुद्धा काही मुस्लिम
पक्षांच्या बरोबर सुद्धा मिटिंग घेतलेल्या आहे. मी त्याच्यामध्ये हिंदीमध्ये भाषण केलेलं आहे मदनपुऱ्यामध्ये. आणि मोर्चा जेव्हा निघाले होता त्याच्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की त्यावेळेचे मुस्लिम लीडर्स, त्यावेळेचे मला आता आठवत नाही नक्की, ते केरळातले खासदार होते, आणखीन कोण इथले, आणि ते सगळे होते ना. काय असं नाही, ते शिवसेना पुढे मग शिवसेनाने ते आणखीन तो कुठला समाजवाद, त्याच्यामध्ये निळकंठराव खाडीलकर नावाकाने तो उचलून धरला होता. त्याच्या अगोदरचा काहीतरी शब्द आहे तर प्रॅक्टिकल सोशलिझम, काय तो पण घेतला होता. तर असं करत 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 पुढे शिवसेना ती गेलेली आहे. आणि कित्येक वेळा राजकारणामध्ये ह्या गोष्टी करायच्या असतात, त्याप्रमाणे ते करत गेले. दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ यांच्याबरोबर मिटिंगसुद्धा बाळासाहेबांची माझ्या घरी झाली. एक शेवटचा प्रश्न हां नाही सांगा. बाळासाहेबांची जी मीटिंग झाली त्याबद्दल. माझ्या घरी झाली. हाजी मस्तान त्या दलित मुस्लिम महासंघाचे प्रमुख होते. माहिती आहे का, तुमचा जन्म पण नसेल झाला म्हणून तुम्हाला त्याचं महत्त्व माहिती नाही. आणि त्याच्यामध्ये ठरल्यानंतर दलित मुस्लिम महासंघ सगळीकडे उमेदवार उभे केले आणि शिवसेनेने उमेदवार स्वतंत्र उभे केले. आणि मग तिथे मुस्लिमांची मतंसुद्धा जी आहे ती आणखीन काँग्रेसकडून इतर ठिकाणी फुटली गेली. तर असे सुद्धा काही डावपेच बाळासाहेबांनी खेळलेले आहेत. अर्थात या गोष्टी काही लोकांच्या फार पुढे आलेल्या नाहीत, पण मी त्याचा साक्षीदार आहे. नक्कीच तुम्ही साक्षीदार आहे असं म्हणता. एक शेवटचा प्रश्न आहे. शिवसेनेचं जे मूळ चिन्ह आहे धनुष्यबाण ते आता गोठवण्यात आलेलं आहे आणि दोन्ही पक्षाला ते मिळणार नाही, पण असा दावा केला जातोय की भविष्यामध्ये शिंदे गटाला ते मिळेल. याकडे नेमकं कसं पाहता? मी काय ज्योतिषी आहे की भविष्यामध्ये मिळेल? मेजॉरिटी त्यांच्याकडे असा दावा ते करतात, त्यामुळे त्यांना मिळेल असं ते दावा करतात. आताच का नाही मिळालं? मग आताच मिळायला पाहिजे होतं ना. चला, तुमचे प्रश्न बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अरविंद सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.